हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या भागामध्ये आणि राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रोजच्यासाठी झटपट होणाऱ्या दरवाजासमोरच्या 4 रांगोळ्या। अगदीच काढायलाही सोप्या आणि दिसायलाही सुंदर अशा आपण डेली यूज 4 रांगोळी बघणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला। तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर त्याला एक दिलचा शेप तयार करून घेतला आणि बाजूलाच दोन्ही बाजूनी छोटी छोटी अशी तुरे काढून टोकाला फुले बनवून घेणार आहोत। आणि फुलांमध्ये सुद्धा व्हाईट कलर थोडा थोडा स्प्रेड केलेला आहे। बरोबर मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट्स देऊन दिलच्या आकारामध्ये सुद्धा पिंक कलर भरून घेतलेला आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये खालच्या बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण 2 छोट्या छोट्या अशा रेषा मारून एक डॉट्स देऊन तो थोडासा प्रेस करून घेतला आणि रेषांच्या टोकावरती सुद्धा आपण एक एक असा ग्रीन कलरचा डॉट्स देऊन घेणार आहोत आणि मध्ये येलो आणि रेड असे डॉट्स दिले। खालच्या व्हाईट कलरच्या डॉट्सवर सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा रेषा मारून त्यावरती सुद्धा रेड, येलो आणि ग्रीन कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि तुऱ्यांमध्ये सुद्धा ब्ल्यू कलरचे डॉट्स दिलेले आहेत। बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता। सुंदर सोपी आणि कमी वेळेत होणारी ही रांगोळी आहे। आवडली असेल तर एकदा तुमच्या दरवाजासमोर नक्कीच काढून बघा। तर बघू शकता बाजूला सुद्धा आपण छोटे छोटे 2 स्वस्तिक काढून घेतले आणि आपला हा फायनल लुक रेडी आहे। आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी। तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन त्याला चारही बाजूनी पाकळ्या काढून घेणार आहोत। बरोबर एक फुलाचा शेप तयार करून घेतला आणि मध्ये जे रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा रेषा मारून एक फांदीचा शेप तयार करणार आहोत। त्यावरती छोटी छोटी अशी पाने सुद्धा आपण काढलेली आहेत। आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो। तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करत राहा आणि रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करायलाही विसरू नका। तर बघा आपल्या रांगोळीमध्ये आपण सर्व बाजूनी पाने काढून टोकाला एक एक तुरा काढून घेतलेला आहे। त्यावरती एक एक छोटी छोटी कळ्यासुद्धा काढून त्यामध्ये रेड कलर भरून घेतला आणि फुलामध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन कलर स्प्रेड करून घेणार आहोत आणि फुलाच्या मध्ये एक ग्रीन कलरचा डॉट्स देऊन बाजूलाच येलो कलरचा राऊंड करून घेतलेला आहे। फुलांच्या पाकळ्यांच्यावरती सुद्धा आपण छोट्या छोट्या अशा रेषा मारून त्यावरती ग्रीन कलरचे डॉट्स दिलेले आहे। त्याच्यावरती लाईट पोपटी कलरचा सुद्धा डॉट्स देऊन घेतला। तर बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपं असं हे कलर कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे। तर आपला हा फायनल लुक रेडी झाला। बघूया 3 नंबरची रांगोळी। ही सुद्धा दरवाजासमोर रोज काढण्यासाठीचीच रांगोळी आहे आणि उद्या सोमवार आहे त्यानिमित्त सुद्धा आपण एक शिवशंकराची रांगोळी काढलेली आहे। तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक ओम काढून घेणार आहोत आणि बाजूलाच 2 अशा रेषा मारून त्यावरती सुद्धा आपण पाने काढून जसे की एक बेलपत्र आहे असा शेप तयार करून घेणार आहोत। अगदीच हळूवारपणे आपण हे शेप तयार केलेला आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये कशी पाने काढून घेतली।
आणि पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरून घेणार आहोत. दोन्ही बाजूच्या पानांमध्ये आपण ग्रीन कलर भरून घेतलेला आहे आणि पानांमध्येच अगदी थोडासा लाईट ग्रीन कलरच्या रेषा मारून घेतल्या आणि ओमच्या खाली सुद्धा एक रेषा मारून त्यालाही एक राऊंड शेप तयार करून घेतला. आणि टोकाला छोटे छोटे असे कळ्यांचाही आकार तयार केलेला आहे. आणि व्हाईट डॉट्सला काडीच्या साहाय्याने एक फूल बनवून घेतले. बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट्स दिलेला आहेत आणि वरच्या बेलपत्रांच्या टोकाला सुद्धा येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेतले. कळ्यांमध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे छोटे छोटे डॉट्स देऊन कळ्या तयार केलेल्या आहेत. आता बघणार आहोत 4 नंबरची रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठी छोटीशी सुंदर अशी रांगोळी आहे. अगदीच फ्री हँड रांगोळी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही शेप पाने फुले काढू शकता. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने रेषा मारून त्यावरती एक व्हाईट कलरचा डॉट्स दिला आणि काडीच्या साहाय्याने बरोबर एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि बाजूलाच ग्रीन कलर टाकून जसे की खाली एक देठ आहे आणि फुलामध्ये सुद्धा आपण येलो कलर स्प्रेड करून घेतला. फांदीवरती छोटी छोटी अशी पाने सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता आपण फांदीवर पाने काढून टोकाला छोटे छोटे अशा कळ्यासुद्धा काढून घेतल्यात आणि बाजूलाच एक तुरा काढून त्यावरती एक छोटेसे फूल बनवून घेतलेले आहेत. कळ्यांमध्ये सुद्धा आपण येलो कलर स्प्रेड करून घेतला आणि पानांमध्ये सुद्धा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. आणि मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत. सर्व फुलांमध्ये आपण रेड कलरचे डॉट्स देऊन घेतले आणि कळ्यांवरती सुद्धा येलो आणि रेड असे डॉट्स देणार आहोत. आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच आपले व्हिडिओ बघत राहा आणि रांगोळी कशा वाटल्या कमेंट करून जरूर कळवा. नवनवीन आणि डिझाईनच्या रांगोळ्या आपण अपलोड करतच असतो. धन्यवाद.